धुळे जिल्ह्यातील आणि साक्री तालुक्यातील रायकोट या गावामधील रायकोट हा किल्ला पाहण्यासाठी आपण आता आलो आहे. किल्ल्यावर आपल्याला थोडीफार अवशेष आहेत, तटबंदी आहे आणि हा एक बुरुज आहे. पुढच्या बाजूस थोडे अवशेष आहेत आणि ही अशी तटबंदी या ठिकाणी पाहायला भेटते. व किल्ला 12 एकरमध्ये आहे आणि बराच भाग या ठिकाणी शेतीमध्ये आहे. किल्ल्यावर खूप सुंदर किल्ला आहे, नक्की यावं सर्वांनी. धुळ्यातील कोंडाईबारी घाटातील रायकोटचा छोटासा किल्ला अहिर राजांनी सुरत बुरानपूर व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी बांधला होता. रायकोट किल्ला धुळ्यापासून 86 किलोमीटर अंतरावर आहे. रायकोट गावातून आपणाला किल्ल्यावर जाण्यासाठी 10 मिनिटाची वेळ पुरेशी होऊन जाते व किल्ला पाहण्यासाठी आपणाला 1 तास पुरेसा होऊन जातो. असा हा ऐतिहासिक व निसर्गसंपन्नेने नटलेला आज आपण किल्ला पाहत आहे. तर चला सफर करू किल्ले रायकोट. किल्ला मुख्यतः व्यापारी मार्गावर टेहळणी करण्यासाठी बांधण्यात आला होता. अहिर राजांनी हा किल्ला बांधला. या किल्ल्याचा आकार व घेर पाहता यावर फारशी शिबंदी नसावी. किल्ल्याचा इतिहास उपलब्ध नाही. समोरच्या बाजूस आपल्याला थोडीफार तटबंदी आहे. पाठीमागच्या बाजूला सुद्धा एक खंदक आहे आणि जो खालच्या गावातून जो रस्ता आला आहे त्या रस्त्याने येताना आपल्याला एक भुयार आहे. खूपच भारी. आपण आता मुख्य किल्ला जो आपण मुख्य किल्ला आहे तो पाहण्यासाठी जाऊ. कोकणकडा पहिला आपण आता आणि जो किल्ल्याचा मुख्य भाग आहे तो पाहण्यासाठी जाऊ. थोडी पावसाची रिमझिम चालू आहे तरी पण आपण किल्ला पाहू. गावातून या असा या बाजूने जायला छोटासा मार्ग आहे. या मार्गातून आपल्याला किल्ल्याकडे जाणारा रस्ता आहे. हे बघा, हे असा ही खंदक बोलू शकतो आपण ह्याला. ही खंदकाची बाजू आहे. हा बुरुज आहे, ही तटबंदी बुरुज. ही तटबंदी पूर्णतःची पाहायला भेटते इकडे. आणि त्या बाजूला इथं आल्यानंतर अवशेष किल्ल्याचे अवशेष आहेत. तसेच पूर्णतः तटबंदीची बाजू आहे. खाली सुद्धा बुरुज दिसतोय. पुढे आलो आपणाला इथं अशी तटबंदी पाहायला भेटते. पुढे बुरुज आहे. आतमध्ये शेती केली जाते त्याच्यामुळे आपणाला जास्त अवशेष पाहायला नाही भेटत. तटबंदी पूर्णतः धुळे जिल्ह्यातील आपला हा पहिला किल्ला आहे.
आपण तो महत्त्वपूर्ण बुरुज पाहिला आणि तो बुरुज पाहून आपण आता ही अशी आतमध्ये शेती आणि समोर आपण त्या बाजूला जाऊ आणि राऊंड मारून पूर्ण येऊ. ह्या दरीच्या बाजूने जाऊ सरळ. सुरत बुऱ्हाणपूर या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग होत असे. पूर्णतः धोक्यामध्ये आता आहे. किल्ल्यावर आता पाऊस पडतोय त्याच्यामुळं आपणाला जास्त काही बघता येत नाही. तरी पण जेवढं दाखवता येईल तेवढं मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतोय. खूपच नयन रम्य वातावरण आहे आणि खाली पाहिलं तर हायवे येतो सुरत बुऱ्हाणपूर. पूर्णतः पाठीमागच्या बाजूचा परत आलो. इथं हा पावसाळी तलाव पाहायला भेटतो. समोरच्या बाजूस पिरातळ आपल्याला इथं एकाची समाधी पाहायला भेटते. चला किल्ला पाहून आपण आता तटबंदी इथे. या ठिकाणी आपल्याला वीरगळ पाहायला भेटत आहे. हे बघा इथं धुळे सुरत रस्त्यावर धुळ्यापासून 70 किलोमीटर अंतरावर कोंडाईबारी गाव आहे. या गावातून नंदुरबारला जाणाऱ्या रस्त्याने 3 किलोमीटर आत गेल्यावर डाव्या हाताला रायकोटला जाणारा फाटा आहे.